हिंगोली जिल्ह्यातील 3,07,000 शेतकऱ्यांना मिळणार पीक विम्याचा लाभ। हिंगोली जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिकासाठी मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थिती लागू करण्यात आली असून सोयाबीन पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना विम्याची 25% रक्कम अग्रिम स्वरूपात देण्याचे आदेश जिल्हाधिकारी अभिनय गोयल यांनी दिले आहेत। यामुळे जिल्ह्यातील 3,07,000 शेतकऱ्यांना 1,50,00,000 रुपयाची रक्कम मिळणार आहे। हिंगोली जिल्ह्यात दिनांक 1 सप्टेंबर ते दिनांक 2 सप्टेंबर रोजी तब्बल 141 मिलीमीटर पाऊस झाला आहे। या पावसामुळे सोयाबीन, कापूस, तूर, ज्वारी या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे। सोयाबीनच्या हाती आलेला घास अतिवृष्टीने हिरावून घेतल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे। त्यामुळे हिंगोली जिल्ह्यामध्ये हंगामात प्रतिकूल परिस्थिती लागू करण्यासाठी सर्वेक्षण करण्यात आल्याचे आदेश जिल्हाधिकारी अभिनय गोयल यांनी दिले होते। त्यानुसार जिल्ह्यात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र कदम यांच्या मार्गदर्शनाखाली 30 मंडळामध्ये नुकसानीची पाहणी करण्यात आली होती। यामध्ये 5 तालुक्यातील प्रत्येकी 10 याप्रमाणे 50 गावातील शिवारात पाहणी केली होती। यामध्ये पिकांचे किती प्रमाणात नुकसान झाले याचा अंदाज काढण्यात आला आहे। यामध्ये क्षेत्रीय समितीने केलेल्या सर्वेक्षणानुसार सोयाबीन पिकाचे नजर अंदाजानुसार अपेक्षित उत्पादन हे मागील 7 वर्षाच्या सरासरी उत्पादनाच्या 50% पेक्षाही कमी आल्याचे दिसून आले आहे। सदर अहवाल जिल्हाधिकारी गोयल, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र कदम यांच्या उपस्थित झालेल्या जिल्हास्तरीय संयुक्त समितीच्या बैठकीत चर्चा झाली होती। त्यानंतर जिल्हाधिकारी अभिनय गोयल यांनी मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थिती लागू होत असल्याची अधिसूचना जारी केली आहे। त्यानुसार विमा कंपनीने विमाधारक शेतकऱ्यांना पीक नुकसानीच्या प्रमाणात विमा संरक्षित रकमेच्या 25% रक्कम अग्रिम देण्याचे आदेश दिले आहेत। त्यानुसार जिल्ह्यात सोयाबीनचा विमा भरलेल्या 3,07,000 शेतकऱ्यांना 1,50,00,000 रुपयाचे वाटप होणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात का होईना आर्थिक मदत मिळणार असून यामुळे विमाधारक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे। अशा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या यूट्यूब चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका।